नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. निवृत्त वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. लेखा शीर्षक क्रमांक 220-20-173 अंतर्गत 4 निवृत्त वेतन विषयक खर्च या उद्दिष्टाखाली वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 5/3/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना संदर्भ क्रमांक 1 अन्वय आयुक्त शिक्षण पुणे यांनी मार्च 25 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंश राशीकरण प्रलंबित असून उपदान व अंश राशीकरण या बाबीसाठी लेखा शीर्षक 220-20-173 अंतर्गत 4 निवृत्त वेतन विषयक खर्च या उद्दिष्टाखाली रक्कम 12,80,17,098 अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. तसेच शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनी एकूण 6,359 कर्मचारी यांच्याकरिता प्रलंबित उपदान अंशदान याकरिता 12,80,07,098 इतका प्रलंबित रकमेचा तपशील सादर केला आहे. त्यानुसार शिक्षकांचे उपदान अंश राशीकरण प्रलंबित असून उपदान व अंश राशीकरण यासाठी डिसेंबर 25च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे एकूण 12,80,07,098 इतक्या निधीपैकी 10,35,09,827 इतकी तरतूद वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून उक्त निधी वितरित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय मागणी क्रमांक E2 मुख्य लेखा शीर्षक 220-20-173 22/02 सर्वसाधारण शिक्षण 1 प्राथमिक शिक्षण 196 जिल्हा परिषदांना सहाय्य 1 प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक 1 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 182 अन्वय जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान 220-20-173 निवृत्त वेतन विषयक खर्च लेखा शीर्षकाखाली सन 25-26 साठी डिसेंबर 25च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे एकूण 12,80,07,098 इतका निधीपैकी वित्त विभागाने 10,35,09,827 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरण करण्यास मान्यता दर्शविली असून सदर निधी खालील अटीच्या अधीन राहून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदरचा निधी ज्या कारणासाठी वितरित केला जातो त्याच कारणासाठी खर्च करावा यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांना नियंत्रित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. संबंधित देयकांची दुरुस्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. नियंत्रित अधिकारी यांनी उक्त निधी वितरणाचा विनियोगाचा तपशील शासनास सादर करावा. वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक सूचना मार्गदर्शक तत्त्वे यांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी नियंत्रित अधिकारी यांची राहील. सदर निधी 31/3/2026 पूर्वी खर्च होईल याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहील. शालेय शिक्षण विभागाने शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक 4 अन्वय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरित केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याकरिता नियंत्रित अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार सदरप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. धन्यवाद.